Hello students, today we are starting our third lesson of EVS 1, that is the earth and its living world. So we already know on earth planet there is only a living world. There is one planet which having a living world, that is earth. Earth हा असा एकमेव प्लॅनेट आहे, ग्रह आहे ज्याच्यावरती काय लिव्हिंग वर्ल्ड सजीव सृष्टी आहे. So today we are see what type of this living world is present on the earth and how it is divided into a different parts. So let's begin. On the surface of the earth we find land in some places and water in the others. On the earth, yes, we all are living on the earth and we found land on the earth as well as water on the earth. So earth is surrounded by the whole the atmosphere. आपली ही पृथ्वी पूर्ण वातावरणाने भरलेली ॲटमॉस्फिअरने. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर. आणि आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या लिव्हिंग थिंग्स सजीव सृष्टी कुठे कुठे प्रेझेंट आहेत. वेर दे आर प्रेझेंट ऑन लँड जमिनीवरती, इन वॉटर पाण्यामध्ये वेगवेगळे सजीव सृष्टी living things present and in the air. In all these parts the living things are present, and the sun is the cause of many natural processes on the earth, and sun is a source of energy for all the natural processes on the earth. ज्या काही पृथ्वीवरती सगळ्या नॅचरल नैसर्गिक गोष्टी घडतात, नॅचरल प्रोसेसेस मीन्स सीझन, देन रेन, then earthquake, all are or natural disasters. All these processes happen because of this sun. Water, land and air constitute envelope of the earth. These water, land and air are constitute envelopes of the earth. हे पृथ्वीचे काय आहेत, छोटे छोटे भाग आहेत, एनवलप आहेत, छोटे छोटे भाग आहेत, कवर आहेत, जे पृथ्वीच्या पूर्ण पृष्ठभागाला कव्हर करतायत. कशाने? पाण्याने. काही भाग पाण्याने व्यापलाय, काही भाग जमिनीने, तर काही भाग हवेने. अँड दीज आर कॉल्ड एज अ हायड्रोस्पियर इज रिलेटेड टू वॉटर. नेक्स्ट लेअर इज अ लिथोस्पियर विच इज रिलेटेड टू लँड, अँड ॲटमॉस्फियर विच इज रिलेटेड टू द एअर. सो all these three spheres together called as a earth. The biosphere spreads in all the other three spheres. आणि ह्या तिन्ही स्पियर्सचा मिळून, हायड्रोस्पियर मीन्स वॉटर, लँड अँड एअरचा मिळून जी काही सजीव सृष्टी होते त्या पूर्ण त्या सजीव सृष्टीला एकत्रितपणे काय बोलतात, दिस इज कॉल्ड एज अ बायोस्पियर. सो वी आर लुकिंग दिस थ्री स्पियर्स, layers of the earth into a image. Look at this image. This is a one section part of the sectional part of the earth. इथे काय घेतलंय, एक पृथ्वीचा एक तुकडा काढून घेतलाय, एक सेक्शन घेतलंय, एक पार्ट घेतलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे तीन लेयर्स शो केलेत बघा. जस आय सेड अबाउट लिथोस्पियर. लिथोस्पियर इज रिलेटेड टू द लँड. बघा जमिनीचाच भाग दिसतोय, रॉक, सॉइल, ऑल दीज आर दी कॉन्स्टिट्युएंट ऑफ in the lithosphere. Next is the hydrosphere. Hydro means water. So look at this arrow which is showing a water. So hydrosphere is related to the water and atmosphere is related to the air, and together all these three layers it's called as a biosphere. So this is the three spheres of the earth. कोणते three spheres? Lithosphere related to land, हायड्रोस्पियर रिलेटेड टू वॉटर अँड ॲटमॉस्फियर रिलेटेड टू एअर. आणि ह्या तीन सेक्शनचाच मिळून आपली पृथ्वी तयार झाली. बघा पृथ्वीवरती काही ठिकाणी तुम्हाला लँड दिसते, काही ठिकाणी वॉटर दिसते आणि काही ठिकाणी पृथ्वीच्या वरती आकाशाच्या मध्ये काय हवा. हवेमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी असतात, पक्षी उडत असतात. ऑल डिफरंट थिंग्स आर प्रेझेंट इन दिस थ्री लेयर्स. सो वी स्टार्ट अवर फर्स्ट टू स्पियर्स, that is the lithosphere and the hydrosphere. So litho is related to land. So given here, the earth crust is very hard. Earth crust is very hard. It is mainly made up of rock.
अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे तो किती एकदम हार्ड आहे अँड इट इज मेनली मेड अप ऑफ रॉक. आणि हा पूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग कशापासून बनला आहे? रॉक पासून, दगडांपासून बनला आहे. म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असणार की वेगवेगळ्या ठिकाणी आपण ट्रॅव्हल करताना आपल्याला मोठमोठे खडक, उंचच्या उंच खडक दिसतात. वेन वी आर गोइंग अलॉंग अ रोड while traveling we saw the different big rocks along the sides of the road. So all this is called as a lithosphere. The earth crust is very hard and this earth crust is called as a lithosphere. त्यालाच काय बोलतात त्या earth crust ला? Lithosphere. When, just I said, when we travel in hilly regions we see layers of soil and rock along the road cuts. बघा, जेव्हा आपण हिली प्रदेशामध्ये म्हणजेच एका उंच ठिकाणी पर्वताच्या प्रदेशामध्ये जात असू त्यावेळी आपण काय काय बघतो? आपण रोडवरून जाताना आपल्याला मातीचे खूप मोठा थर, वी सॉ द लेयर्स ऑफ द सॉइल, मोठमोठ्या मातीचं थर. देन रॉक अलॉंग द रोड कट्स, मोठमोठे दगड. इफ यू आर गोइंग टू अ कोल्हापूर यू सॉ दिस big rock along the road cuts. We see grassy expanses of land in some places and only sand in other. काही ठिकाणी आपण काय बघतो? सगळीकडे गवतच पसरले, गवताचा भाग असतो सगळीकडे. काही ठिकाणी इन सम प्लेसेस देअर इज ओनली अ सँड. बघा, समुद्रकिनारी किंवा नदीच्या ठिकाणी गेला असा तर पूर्णपणे सगळीकडे वाळूच वाळू दिसते. सो ऑल दीज थिंग्स आर प्रेझेंट ऑन द लँड, दॅट इज ग्रास, रॉक, सँड. Some land is covered with a crop in some places. काही काही ठिकाणी शेतीमुळे काही जागा कव्हर केलेली असते. अँड विथ द फॉरेस्ट इन द अदर्स. आणि काही ठिकाणी खूप सारी जंगले असतात, त्यामुळे अर्थचा काही भाग कव्हर केला जातो. समटाइम्स वी गेट टू सी डीपर लेयर्स ऑफ द सॉइल इन टू विच ट्रीज रूटेड स्प्रेड. मी मगाशी म्हणाल तसं काय, समटाइम्स वी सॉ द बिग लेयर्स ऑफ द सॉइल and in that soil a big trees are present. जसं आपण काय बघ, मातीचे खूप मोठेच्या मोठे थर दिसतो आणि त्याच्यातूनच झाडे मोठमोठी त्यांचे रूट, झाडांचे रूट्स त्याच्यामध्ये असतात. हे आपण बघितलं असणार जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो रोड साईडने, त्यावेळी बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असणार खूप मोठ्याच्या मोठी जंगले असतात. लँडचा काही भाग काय जंगलांनी कव्हर झालाय. सम पार्ट इज कवर्ड विथ अ सँड, सम पार्ट इज कवर्ड विथ अ ग्रास, सम पार्ट इज कवर्ड विथ अ big rock and soil layer. So in this way our earth land is divided into different things. There are gentle mountain slopes as well as sheer cliffs of rock. बऱ्याच ठिकाणी माउंटन्स, शेअर क्लिफ्स, मातीचे मोठमोठे ढीग तुम्हाला दिसू शकतात. अशा प्रकारे लुक ॲट दिस इमेज विच इज अ व्हेरी क्लिअरफुल इमेज टू शो हाऊ द लँड इज डिवायडेड इंटू. We see when we are traveling there is hills, valleys, mountain, then there is a plain region. Sometimes a region is covered with the grasses. Then all these land features are part of the earth lithosphere and all these things are the part of the lithosphere. and ह्या सगळ्यांनाच एकत्रितपणे all those things which are present on the land are the part of the lithosphere. ज्या काही गोष्टी लँड वरती प्रेझेंट आहेत त्या सर्व गोष्टी आणि ज्या ज्या गोष्टींनी लँड कव्हर झाले आहेत, all those things by which land get covered, it all are a part of the lithosphere. Much of the earth's surface is occupied by the water and some part of our earth is mostly occupied with the water. In our region, in Konkan region, most of the region is covered with a water. Seas, आपल्याकडे खूप बीचेस फेमस आहेत. Rivers are there. So most of the surface area is covered with the water and the lithosphere extends under this water too. Then this sometimes in the water a lithosphere land is present. Yes, about a third of the surface of the earth consists of land. About a third of the surface of the earth consists of land. Look at this circle image. In that 1/3 of a earth surface is covered with a land. आपल्या पृथ्वीचा 1/3 भाग, 1/3 part, if
it is 100% part of earth, then 1/3 part of this 100% is covered by a land, and 2/3 part is covered by the water. So what is mostly present? So most of the earth surface is covered by the water, and more water is present on this earth, and small part of land is present on the earth. So look at this. See, about 1/3 of surface of the earth is consist of a land. A vast continuous stretch of land is called as a continent. If a vast continuous stretch of a land, is called as a continent. म्हणजेच जमिनीचा खूप लांबवर पसरलेला, खूप दूर पर्यंत जास्त एरिया असणारा भाग, वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच म्हणजे खूप लांबवर पसरलेला आणि पूर्ण जमिनीने कव्हर असलेल्या भागाला काय बोलतात? कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंट मीन्स खंड. ह्या पूर्ण पृथ्वीच्या भागाला एक सरळच्या सरळ जमिनीचा एक पूर्ण लगतचा भाग असेल तर त्या एका भागाला एकत्रितपणे काय बोलतात? कॉन्टिनेंट. अँड दिस लँड इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट. The land on the earth is divided into how many continents? Are the 7 continents. What are these? First is Asia, second is Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. These are the 7 continents of the present on the earth. What are the 7 continents? Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. And among these 7, Asia is the largest continent. Asia is the largest continent and Australia is the smallest continent. And our Maharashtra and we all are living, our India is in the Asia continent. आपला भारत देश कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये येतो? एशिया. अँड विच इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट ऑफ द अर्थ. अँड व्हॉट इज द स्मॉलेस्ट? ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट ऑफ द अर्थ. अँड व्हॉट इज मीन बाय कॉन्टिनेंट? कॉन्टिनेंट म्हणजे काय? जमिनीचा सलग असा विस्तारलेला मोठा भाग, त्याला आपण काय म्हणतो? कॉन्टिनेंट. अँड हाऊ मेनी कॉन्टिनेंट्स आर प्रेझेंट? 7 कॉन्टिनेंट आर प्रेझेंट. सो दिस लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. येस, वी नो जमीन काही सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात आहे का? नाही. समटाइम्स इट इज अ प्लेन, इट हॅज अ डिफरंट शेप. लुक ॲट दिस. दिस इज ऑल्सो लँड बट इट इज अ प्लेन, सपाट भाग आहे. दिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अ लँड बट इट इज अ हिल. सो समटाइम्स इट इज अ व्हॅली, दरी. काही काही ठिकाणी जमिनीचा भाग असा खोलवर गेलेला असतो, त्याला काय बोलतो आपण? व्हॅली, दरी म्हणतो. सो ऑल दिस गिव्स डिफरंट शेप टू द लँड इन अ डिफरंट प्लेसेस. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी लँडचे शेप्स वेगवेगळे असतात. सो दे आर कॉल्ड द लँड फॉर्म्स. ऑल दिस द uneven gives different land shape on different place and all these are called as the land forms. हेच काय? जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत. In the picture above, you can see some landforms like the plain, hill, mountain, etc. Yes, I already shown you की बघा लँड वेगवेगळ्या कोणत्या पार्ट मध्ये डिवाइड झाले. फर्स्ट इज अ लँड. समटाइम्स लँड मे बी अ प्लेन, सपाट भाग. देन हिल, उंच पर्वतासारखे असू शकतात. समटाइम्स इट इज अ माउंटन, मोठमोठे डोंगर. व्हॅली म्हणजेच दरीसारखा पास असू शकतो लँडचा. सो इन दिस वे अ डिफरंट शेप of land is present on the earth. So all these things about the lithosphere बद्दल आपण याच्यामध्ये बघितलंय. Now we see about the hydrosphere. Hydrosphere means it is related to water. How many water part is present on the earth? It is 2/3 part of the earth surface is covered with the water. It is 2/3 part of the earth surface is covered with the water. So if suppose I consider 100% part of the earth, one part of earth is means 100% and 2/3 of it means it is near about 70% part of the earth is covered with the water.
So most of the water is in the ocean. आणि मोस्टली दिस वॉटर इज प्रेझेंट इन ओशन. समुद्रामध्ये सर्वात जास्त पाणी साठवून ठेवलं तर ओशन वॉटर इज अ सॉल्टी अँड वी ऑलरेडी नो सी वॉटर इज अ सॉल्टी वॉटर. देअर आर 5 ओशन्स. या समुद्राचे पण खूप मोठे प्रकार केलेत. त्याच्यामध्ये हाऊ मेनी टाइप्स आर देअर? 5 ओशन. फर्स्ट नेमली इज अटलांटिक ओशन. फर्स्ट ओशन इज अटलांटिक ओशन. देन पॅसिफिक ओशन. Next Arctic Ocean. Next Southern Ocean and the Indian Ocean. What are the 5 oceans? कोणते आहेत मोठे महासागर? Ocean means महासागर, मोठा समुद्र, त्याला काय बोलतात आपण? Ocean. So what are these 5 oceans? First is Atlantic Ocean. Next is Pacific, and Pacific Ocean is the biggest ocean on the earth. Pacific Ocean, Arctic Ocean, the Southern Ocean and the Indian Ocean. Hindi Mahasagar. So our 2/3 part is covered with the water and is mostly divided into a ocean, and these are the 5 oceans. Now the land along the margin of the ocean is called as a coastal region. लँडचा जो काही समुद्राजवळचा भाग असतो जमिनीचा त्याला आपण काय बोलतो? कोस्टल रिजन, किनारी प्रदेश. जसं की आपण सुद्धा आपण जिथे राहतोय सध्या तो भाग पण किनारी प्रदेशामध्ये येतो. आपल्या जवळपास खूप सारे बीचेस आहेत आणि त्याच्या जवळपास येणारा हा आपला जमिनीचा भाग आहे. म्हणजेच आपला प्रदेश कोणता आहे? किनारी प्रदेश. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप अँड सायझेस आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या द सी इज वॉटर बॉडीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे छोटे छोटे भाग तयार होतात टू सेव्ह द वॉटर विच इज रिलेटेड टू द ओशन. कोणते कोणते? सी, छोटे समुद्र तयार होतात फ्रॉम बिग ओशन. देन बे मीन्स अ पार्ट ऑफ अ स्मॉल पार्ट ऑफ अ सी. ओशनचा स्मॉल पार्ट सी आहे. सी अ पार्ट ऑफ अ सी विच इज व्हेरी स्मॉल. Then strait means a part of a land which joins the two seas. जमिनीचा असा भाग की जो दोन समुद्रांना जॉईन करतो. इट इज कॉल्ड एज अ स्ट्रेट. देन गल्फ means a portion of a water is surrounded by a land. Gulf means land gets surrounded by a water. Land gets surrounded by a water. Look at this image. This is a land part is surrounded by a water. त्यालाच आपण काय बोलतो? बेट म्हणतो. ज्याच्यावरती पाण्याच्या मध्येच एक छोटा जमिनीचा मोठा भाग असतो. त्यालाच आपण काय बोलतो? आइसलँड बोलतो किंवा गल्फ बोलू शकता. क्रीक मीन्स खाडी. अ स्मॉल पार्ट ऑफ अ सी. छोटासा समुद्राचाच एक भाग म्हणजे खाडी. आपल्या इकडे पण खूप साऱ्या खाड्या पण मिळेल. सो ऑल दीज आर रिलेटेड टू द वॉटर. ऑल दीज आर द वॉटर बॉडीज पार्ट ऑफ द ओशन. मोठ्या महासागरापासून असे छोटे छोटे पाण्याचे वेगवेगळे स्रोत तयार होतात. समुद्र, खाडी. देन बे, गल्फ इज जस्ट लाईक अ आइसलँड. क्रीक, खाडी. स्ट्रेट, द पार्ट विच जॉईन्स द टू सीज, दोन समुद्रांना कनेक्ट करणारा पार्ट. All these are the different part of the water of the ocean. So in this image you can see water is covered by a land. Then seashore means it is a coastal region near to the sea. सीच्या जवळ जो लँडचा पार्ट आहे त्याला आपण काय बोलतो? सी शोर, किनारा किंवा कोस्टल रिजन, किनारी प्रदेश. देन all these in this map they show you about the 7 continents and 5 oceans of the earth. बघा जगामध्ये आपल्या पृथ्वीवरचे 7 कॉन्टिनेंट कुठे कुठे प्रेझेंट आहेत. दिस इज एशिया. इट इज अवर कॉन्टिनेंट. ज्या कॉन्टिनेंटमध्ये आपण येतो एशिया. देन इट इज युरोप, आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. These all are the 7 continent of our Earth's surface. So look at this. Asia, area of Asia is very bigger than the other one. So Asia is our biggest
continent, and Australia, look at the Australia area, it is very small, so it is the smallest continent. And there are 5 oceans. First is Pacific Ocean. Pacific Ocean is the biggest ocean of the earth. Then Indian Ocean, Hindi Mahasagar. Then Atlantic Ocean. Then again here is a Pacific Ocean because its area is very bigger. Then Southern Ocean. And last is Arctic Ocean, which is into a cold region, Arctic Ocean. So in this way we study about the 2 parts of the earth, that is lithosphere, which is related to land, and hydrosphere, which is related to the water. And our 1/3 part of earth is covered with the land, and 2/3 part of the earth is covered with the water. Thank you.